नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. क्रोएशियाचा विजय आणि इंग्लंडचा पराभव, त्याचबरोबर फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने आता नेमकी काय रणनीती आखली जातीये, या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊयात फुटबॉल शुटबॉल या विशेष कार्यक्रमात. इंग्लंडला नमवून क्रोएशियानं पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उपांत्य फेरीत क्रोएशियानं इंग्लंडला 2-1 न पराभूत केलं. सामन्याच्या पूर्वार्धात असलेलं चित्र उत्तरार्धात पालटलं. पूर्वार्धात 1-0 ने आघाडीवर असलेल्या इंग्लंडची नंतर पिछेहाट झाली आणि त्यांना सामना गमवावा लागला. इंग्लंडकडून 5व्याच मिनिटाला गोल करण्यात आला, तरीही क्रोएशियानं याचा कोणताही दबाव न घेता, दडपण न घेता आपल्या रणनीतीनुसार खेळ केला आणि 68व्या मिनिटाला क्रोएशियानं सामन्यातला पहिला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत मॅन्झुकीनं गोल करत क्रोएशियाला 2-1 न आघाडी मिळवून दिली. क्रोएशियानं हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता 15 जुलैला जगज्जेतेपदासाठी फ्रान्स आणि क्रोएशिया एकमेकांच्या विरुद्ध लढतील. फ्रान्स आणि क्रोएशियाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा होता, हेही आपण पाहूयात. आपण पाहतोय क्रोएशियाने पहिली नायजेरिया विरुद्धची लढत होती, ती 2-0 ने जिंकली. त्यानंतर अर्जेंटिना विरुद्ध 3-0 अशी दुसरी लढत जिंकली. तर आयर्लंडवरती 2-1 न मात करत तिसरी लढत जिंकली. त्यानंतर बाद फेरीत डेन्मार्क विरुद्ध 3-2 न विजय मिळवला. हा सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. तर उपांत्य पूर्व फेरीत रशिया विरुद्ध 4-3 न विजय मिळवला. हाही सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. तर उपांत्य फेरीत इंग्लंडचा 2-1 न पराभव करत त्यांनी आता अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आपण फ्रान्सचा आतापर्यंतचा प्रवास पाहतोय. ऑस्ट्रेलियावर 2-1 न मात करत पहिलीच लढत त्यांनी या विश्वचषकातली आपली जिंकली. पेरूवर 1-0 ने मात करत दुसरी लढत जिंकली. डेन्मार्क विरुद्ध 0-0 न हा सामना बरोबरीत सुटला. तर बाद फेरीत अर्जेंटिनाचा 4-3 न धुव्वा उडवला. उपांत्य पूर्व फेरीत उरुग्वेवर 2-0 न विजय मिळवला. उपांत्य फेरीत बेल्जियमवरती 1-0 न विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. आपण आता चर्चा करूयात. आपल्यासोबत आहेत आशिष पेंडसे, विवा फुटबॉल मासिकाचे संपादक. आशिष, अनेकांचा हा कयास होता की इंग्लंड आणि फ्रान्स हा अंतिम सामना होईल, मात्र क्रोएशियानं कमाल केली. या स्पर्धेत अपराजित राहिलेलं क्रोएशिया आता अंतिम फेरीत अंतिम सामन्यात जाऊन धडकलंय. या सगळ्या क्रोएशियाच्या प्रवासाला, क्रोएशियाच्या कामगिरीला तुम्ही कसं पाहता? भूषण, आपण कालच म्हणालो होतो की कालची मॅच ही ससा आणि कासवाची लढत आहे आणि झालंही तसंच. इंग्लंडनी 5व्याच मिनिटाला आघाडी घेतली आणि खरं तर ही खूप म्हणजे एक टिकलिश सिच्युएशन ज्याला म्हणता येईल अशी असते की एवढ्या लवकर तुम्ही आघाडी घेतल्यानंतर तुम्हाला संपूर्ण 90 मिनिटाचा जो काळ असतो तो ती आघाडी टिकवून धरायची असते. आणि ह्याच ट्रॅपमध्ये इंग्लंड अडकले आणि ते बचाव करायचा का आक्रमणावरती जायचं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आणि त्याचा पुरेपूर फायदा क्रोएशियाने काल घेतला. आपण पाहिलं की कालच्या सामन्यामध्ये इंग्लंडनी फक्त 2 शॉट क्रोएशियाच्या गोलवरती मारले, तर क्रोएशियानी 17 वेळा इंग्लंडच्या गोल क्षेत्रामध्ये धडक मारली. 22 शॉट मारले आणि त्याच्यातले 9 शॉट त्यांचे टार्गेटवरती होते, म्हणजे गोलकीपरला ते सेव्ह करायला लागले. तर त्याच्यामुळे इंग्लंड हे स्वतःहूनच स्वतःच्या त्या बचावात्मक खेळाच्या रणनीतीच्या कोशामध्ये अडकले आणि त्याचा क्रोएशियाने पुरेपूर फायदा उठवला. काल आपण दुसरेही एक म्हणालो होतो की क्रोएशिया हा शेवटपर्यंत 120व्या मिनिटापर्यंत चिवट झुंज देणारा संघ आहे. जसं तू आता सांगितलं की 2 सामने सलग त्यांनी पेनल्टीवरती जिंकले, म्हणजे 120 मिनिटानंतरही पेनल्टीत जिंकणं ह्याला प्रचंड मानसिक खंबीरता लागते, खेळाडूंची प्रचंड तयारी लागते आणि क्रोएशियाने तीच नेमकी दाखवली. इंग्लंडचा हा सगळ्यात तरुण संघ आहे वर्ल्ड कपमध्ये खेळणारा, पण त्यांचा अनुभवाची कमतरता ही काल जाणवली. गॅरेथ साऊथगेट हे स्वतः चांगले मिडफिल्डर होते,
त्यांचं प्रशिक्षक म्हणून काहीशा मोठ्या सामन्यामध्ये अनुभवाची कमतरता जाणवली आणि त्याच्या उलट आपण दुसरीकडे पाहिलं की क्रोएशियाचे मॅन्जुविच असतील, रॅकेटिच असतील आणि मॉड्रिच असतील, हे सगळे खेळाडू आपल्या लौकिकाला जागले काल. म्हणजे उजव्या साईडला असेल तर तो मॉड्रिच होता, डाव्या साईडला असेल तो रॅकेटिच होता आणि पुढे मॅन्जुविच कमाल करत होता. हे सगळे खेळाडू एकत्र जेव्हा भरात खेळतात त्यावेळेला इंग्लंडला नेमकं कोणाला पकडायचं, कोणाला सोडायचं, हे इंग्लंडची द्विधा मनस्थिती झाली आणि त्याचा त्यांनी फायदा उठवला. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इंग्लंडचे 90% गोल हे सेट पीसेसवरती झालेत. म्हणजे फ्री किक असेल किंवा फ्री किकवरनं हेडरवरती किंवा कॉर्नरवरती झालेले आहेत. कुठलाही संघ जेव्हा सर्वांगीण खेळ करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ज्याला फील्ड गोल म्हणता येईल, की काल जे दोन्ही क्रोएशियाने फील्ड गोल केले ते करणं अतिशय आवश्यक असतं. ते नेमकं इंग्लंडला जमलं नाही आणि क्रोएशियाने त्याचाच फायदा उठवला. कधी उजव्या बाजूनी कधी डाव्या बाजूनी आक्रमण करत त्यांनी इंग्लंडला एका कोंडीत पकडलं आणि शेवटी शिकारी कुत्र्यांप्रमाणे त्यांनी या सिंहाची शिकार केली. अगदी यथार्थ वर्णन तुम्ही खरं तर या सामन्याचं केलं. इंग्लंड 1-0 आघाडीवर होता आणि त्यानंतर त्यांना सामना गमवावा लागला. काय नेमकी मानसिक अवस्था या सगळ्या खेळाडूंची असेल जेव्हा 1-0 हा संघ आघाडीवर होता? एक वेगळा आत्मविश्वास होता, मात्र जसं तुम्ही म्हणालात द्विधा मनस्थिती त्यांची झाली. मात्र जेव्हा हा सामना संपला, इंग्लंडच्या गोटामध्ये काय नेमकं वातावरण असेल, काय नेमकी चर्चा या सगळ्या खेळाडूंमध्ये असेल? नाही, इंग्लंडचा पराभव हा जर्मनी किंवा स्पेन इतका लाजिरवाणा नक्कीच नाही आहे. म्हणजे दे आर हेड हाय इंटू डिफीट ज्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे पराभवानंतरही सोशल मीडिया असेल, इंग्लंडचे माजी खेळाडू असेल, त्यांनी इंग्लंडच्या खेळाडूंचं भरभरून कौतुकच केलेलं आहे. कारण हा आपण त्यांना कायम डेअर डेव्हिल म्हणत आलेलो आहोत. सगळ्यात तरुण संघ हा खेळत होता इंग्लंडचा आणि सेमीफायनलपर्यंत मजल मारणे ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यांनी गोलचा धडाका लावला, त्यांनी चांगल्या पद्धतीने समन्वय दाखवला. फक्त कालच्या सेमीफायनलला ते थोडे गडबडले, दबावाखाली गेले, पण त्याच्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचं श्रेय जराही कमी होत नाही आहे. आपण पाहिलं की गॅरी लिनेकर जे त्यांचे 86च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू होते, त्यांनीसुद्धा इंग्लंडच्या खेळाडूंची पाठराखण केली आहे की वी आर प्राऊड ऑफ यू बॉईज असं म्हटलेलं आहे. किंवा इंग्लंडच्या स्वतः खेळाडूंनी जे ट्विट केलेलं आहे त्यांनी समर्थकांचे आभार मानलेत आणि त्यांनी सांगितलं आहे की आपण हे स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नापर्यंत आपण एक पायरी अलीकडेपर्यंत आज थांबतो आहोत, पण 2 वर्षांनी युरो चषक आपण पूर्णपणे विजयासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि कालच्या पराभवानंतर इंग्लंडच्या आपण त्यांच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज पाहिली किंवा त्यानंतर झालेली जी प्रेस कॉन्फरन्स होती, नक्कीच त्यांनी या संघाविषयीचा अभिमान जाणवत होता. कालच्या दिवशी मैदानात काही डावपेच त्यांचे चुकले असतील, पण म्हणून इंग्लंडच्या संघाचं श्रेय या वर्ल्ड कपमधल्या कामगिरीचं आपण हिरावून घेऊ शकत नाही. आणि इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे फ्रान्सचा आपण अर्जेंटिना विरुद्धचा 4-3 असा विजय पाहिला, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा उरुग्वे विरुद्धचा 2-0 हा विजय फ्रान्सचा मी सर्वाधिक महत्त्वाचा मानतो. काल इंग्लंडनी एक गोल केल्यानंतर दुसरा गोल जर केला असता क्रोएशियावरती, तिथंच सामना संपला असता. क्रोएशियाला माघार किंवा परत सामन्यामध्ये यायची संधीच मिळाली नसती. आणि इंग्लंडचा एक महत्त्वाचा काल घटक मिसिंग होता, तो म्हणजे मध्य फळीत एक त्यांनी लीडर तयार करायला पाहिजे की जो संपूर्ण गेम कंट्रोलमध्ये ठेवेल. जसा पॉल पोग्बा फ्रान्ससाठी करतो, जसा कुटिन्यो ब्राझीलसाठी करतो किंवा इडन हजार्ड बेल्जियमसाठी खेळतो किंवा मॉड्रिच आणि रॅकेटिच हे क्रोएशियासाठी खेळतात, तशा एका खेळाडूला जर इंग्लंडने तयार केलं तर नक्कीच हा संघ भविष्यात कमाल करेल. अगदी खरं आहे आशिष. इंग्लंडच्या संघाने जबरदस्त खेळ केला, सेमीफायनलपर्यंत धडक मारली. आता त्यांचा मुकाबला होणार आहे तो बेल्जियमशी 3ऱ्या स्थानासाठी आणि हे 2 संघ आता उपांत्य फेरीत पराभूत झालेत. त्यामुळे आता 3रं स्थान पटकावण्यासाठी या दोन्ही संघांकडनं जोरदार प्रयत्न होतील. आता हे दोन्ही संघ 3ऱ्या स्थानासाठी एकमेकांना टक्कर देतील. बेल्जियमनं विश्वचषकात प्रभावशाली कामगिरी केली आहे, तर सर्वाधिक गोल्स त्यांच्या खात्यात जमा आहेत. तर इंग्लंड हा माजी विजेता संघ आहे. त्यामुळे शनिवारी 14 जुलैला संध्याकाळी 7:30 वाजता या दोन्ही संघांमध्ये 3ऱ्या स्थानासाठी लढत होणार आहे आणि ही लढतही तितकीच रंगतदार होणार आहे. आशिष, आपण पाहिलं आता 3ऱ्या स्थानासाठी ही एक चुरस निर्माण झालेली आहे, कारण बेल्जियमचाही तगडा संघ आहे, इंग्लंडही तितकाच प्रबळ संघ आहे.
या दोन्ही संघांमध्ये आता तिसऱ्या स्थानाची जी टक्कर होईल त्यामध्ये बेल्जियमकडनं काय नेमक्या अपेक्षा असतील बेल्जियमच्या संघाकडनं? भूषण, तिसऱ्या स्थानासाठी मॅच व्हावी का नाही हा फुटबॉल जगतामध्ये कायमच वादाचा विषय राहिलेला आहे. कारण जेव्हा तुम्हाला वर्ल्ड कप खुणावत असतो, ती ट्रॉफी हातात घ्यायचे तुम्ही स्वप्न बघत असता, ती संधी हिरावली जाते आणि मग त्याच्यामुळे तिसरं चौथं स्थान हे केवळ ज्याला अकॅडमिक इंटरेस्टचं म्हणता येईल तसं मानलं जातं. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये दिल खोल के गोलांची बरसात होते. अगदी दबावमुक्त पद्धतीने खेळला जातो. म्हणजे अगदी 4-2, 5-3 अशा प्रकारची एक टेनिसच्या सामन्याला शोभावी अशा प्रकारची स्कोरलाईन तिथं असते. त्याच्यामुळे सगळेच खेळाडू दबावमुक्त असतील. वर्ल्ड कप आपल्या हातातनं निसटला आहे, पण आपला एक प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळायचा प्रयत्न करतील. काही मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन जे राखीव खेळाडू असतात त्यांना वर्ल्ड कपभर सामन्यामध्ये संधी मिळाली नसते, त्यांना संधी दिली जाते आणि एक प्रकारचा दबावमुक्त कुठल्याही डावपेचांशिवायचा एक आक्रमणावरती भर देणारा असा ओपन गेम ज्याला म्हणतात असा खेळ या बेल्जियम इंग्लंडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आपल्याला आठवत आहे की साखळी सामन्यामध्ये बेल्जियम इंग्लंड उभे ठाकले होते. तिथं आता इंग्लंडने जाणीवपूर्वक पराभव स्वीकारला का काय हा परत वादाचा विषय की जेणेकरून त्यांना इकडनं क्रोएशिया, रशिया या ग्रुपमधनं त्यांना बाद फेरीत खेळायला मिळेल. हे एकमेकांसमोर उभे ठाकतानाच क्लब फुटबॉल हे सगळेच खेळाडू इंग्लंडमध्ये खेळतात. त्याच्यामुळे त्यांचा खेळ एकमेकांना माहिती आहे आणि म्हणून एखाद्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या क्लबचा सामना असावा असा एक तो इट्स अ सेलिब्रेशन ऑफ फुटबॉल अशा पद्धतीचा तो सामना असेल. लुकाकू आणि हॅरी केन याच्यामध्ये गोल्डन बूट मिळवण्यासाठीची जी शर्यत आहे ती शर्यत त्या सामन्यात निर्णायक ठरेल आणि हे दोघंही गोल्डन बूटसाठी गोलचा धडाका लावायला प्रयत्न करतील. खरं आहे आशिष, या सगळ्या स्पर्धेमध्ये आफ्रिकन संघ जरी आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेले दिसत नसले तरी फ्रान्समध्ये आफ्रिकन खेळाडूंचा भरणा आहे आणि फ्रान्सची रणनीती कशी असेल, क्रोएशियाची रणनीती कशी असेल अंतिम सामन्यासाठी याविषयी आपण बोलूयात. मात्र त्याआधी एक छोटीशी विश्रांती इथे आपण घेतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. फ्रान्स हा युरोपियन संघ, मात्र या संघाचं वर्णन द लास्ट आफ्रिकन टीम असं केलं जातं. या संघाचं वर्णन असं का केलं जातं पाहूयात हा रिपोर्ट. यावेळच्या फुटबॉल विश्वचषकात इजिप्त, सेनेगल, मोरोक्को, ट्युनिशिया आणि नायजेरिया या पाचही संघांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. तर उपांत्य फेरीत ज्या 4 संघांनी धडक मारली ते 4ही संघ युरोपियन होते. यामुळे विश्वचषकावर युरोपियन संघांचं वर्चस्व आहे असं जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात अनेक आफ्रिकन खेळाडूंचा या संघामध्ये समावेश आहे. अंतिम फेरी गाठलेल्या फ्रान्स संघात तर तब्बल 14 आफ्रिकन खेळाडू आहेत. या आफ्रिकन संघाच्या खेळाडूंच्या जीवावर फ्रान्सनं या युरोपियन संघानं विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. या विश्वचषकात प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास आलेला 19 वर्षीय कायलिन बाप्पे हा कॅमेरून आणि नायजेरिया या वंशाचा आहे. याखेरीज फ्रान्सचा स्टार खेळाडू मानला जाणारा पॉल पोग्बा हा गिनिया वंशाचा आहे. याखेरीज सॅम्युअल उमिटी, ब्लेइस मोटिदी, एंग्लो कांते, ओस्मान देम्बले असे एकूण 14 खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. अंग्लो, कांगो, सेनेगल, माली, अल्जेरिया, मोरोक्को, कॅमेरून, टोगो अशा विविध वंशाचे हे खेळाडू आहेत. फ्रान्स देश उदारमतवादी आणि सर्वसमावेशक मानला जातो. त्यांच्या याच विचारसरणीचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या फुटबॉलच्या राष्ट्रीय संघात पाहायला मिळतं. त्यांच्या राष्ट्रीय संघात अर्ध्याहून अधिक खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत. याखेरीज उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या बेल्जियम आणि इंग्लंड राष्ट्रीय संघातही आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे जरी विश्वचषकावर युरोपियन संघांनी वर्चस्व गाजवलं असलं तरी खऱ्या अर्थानं आफ्रिकन खेळाडूंनी या विश्वचषकामध्ये आपली छाप सोडली आहे असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात. आशिष पेंडसे आपल्यासोबत आहेत. आशिष, आपण पाहतोय फ्रान्समध्ये तब्बल 14 खेळाडू हे आफ्रिकन वंशाचे आहेत आणि फ्रान्स ही एक युरोपियन संघ आता अंतिम फेरीत दाखल झालाय. एक स्वप्नवत वाटणारी कामगिरी फ्रान्स करतोय, मात्र त्यामागे आहे ते या सगळ्या आफ्रिकन खेळाडूंची कमाल. अगदी भूषण, आपण पाहिलं की 1980-90च्या दशकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आफ्रिकेतले निर्वासित फ्रान्समध्ये आले.
फ्रान्सनी जसं आपण म्हणालो की उदारमतवादी धोरण स्वीकारून त्यांना नागरिकत्वही दिलं आणि पुढे तिथंच फ्रान्समध्ये पुढे त्यांनी आपलं करिअर घडवलं असं म्हणता येईल. झिनादिन झिदान हा या आफ्रिकन वंशाच्या खेळाडूंचा नेता आणि त्यांचा एक आदर्श मानला जातो. त्याच्याच अलौकिक खेळाच्या जोरावरती फ्रान्सनी 98 साली पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला. त्याच वेळेला त्यांच्या संघात थियरी हेनरी तोही आफ्रिकन वंशाचा होता. त्यामुळे या सगळ्या खेळाडूंनी जी वाट पुढे करून दिलेली आणि त्याच्यावरती हे सगळे बाकीचे आफ्रिकन खेळाडू हे फ्रान्समध्ये आले. इंग्लंडमध्ये तीच परिस्थिती आहे. इंग्लंडच्या सगळ्या क्लबमध्ये हे आघाडीच्या आफ्रिकन संघातले प्रमुख खेळाडूंना स्थान दिलं जातं. त्यांना या क्लबच्या कराराच्या माध्यमातून मोठा रोजगाराची संधी मिळते आणि त्याच्यामुळे सगळे आफ्रिकन जे खेळाडू आहेत ते युरोपमध्ये आपलं त्याला सेकंड होम म्हणता येईल. खरं तर ते फर्स्ट होमच त्यांचं होऊन जातं. तिथं ते आश्रयाला येतात आणि त्यानंतर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडतात. इथं एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे दुहेरी नागरिकत्वाचा, की जो आपण भारतामध्येही याची चर्चा करतो. अशा प्रकारे जर ड्युअल सिटिझनशिप आपण अलाउ केली तर अनेक चांगले खेळाडू भारताकडनं फुटबॉल खेळायला उत्सुक आहेत. त्याच्यामुळे आपला आशियातला दर्जाही वाढेल, मानांकन वाढेल. हा सगळा राजकीय किंवा तो सगळा भाग झाला. पण खेळाच्या मैदानावरती हे आफ्रिकन खेळाडू आज आपण पाहतोय या सगळे देश सगळ्या क्लबकडनं अतिशय चांगली कामगिरी बजावत आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे की म्हणजे फुटबॉलचं जे ध्येय आहे की कुठलेही रेसियल डिस्क्रिमिनेशन नको, वंशवाद नको, जातीभेद नको, त्या ध्येयाच्या दृष्टीने ही घडामोडी किंवा ही जी आफ्रिकन खेळाडूंची जी तिथं उपस्थिती आणि त्यांचं कौशल्य आहे ते खूप मोलाचं ठरतंय. म्हणजे फ्रान्समधले जे वांशिक दंगे जे पूर्वी व्हायचे ते शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फुटबॉलचा वापर केला गेला आणि फुटबॉलच्या माध्यमातून मित्रत्व, शांतता, सौहार्द याचे सगळ्याचे संस्कार घडवून नवीन पिढीवरती या सगळे वांशिक दंग्यांवरती शांततेच्या आणि फुटबॉलच्या मार्गाने तोडगा शोधला गेला. त्याच्यामुळे ही एक ग्लोबल सिटीजन आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने खूप चांगली घडामोड आहे. आणि या खेळाडूंनी आपलं कर्तृत्व सिद्ध करत म्हणजे केवळ आरक्षण आहे किंवा आमचे 5 मधले 10 खेळाडू 10 मधले 5 खेळाडू आमचे पाहिजेत असं न करता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती ते आज या अंतिम फेरीपर्यंत धडक मारतायत वर्ल्ड कपच्या. ही खरोखरच आफ्रिकन देशांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. अगदी खरं आहे आशिष. आणि याचाच प्रत्यय आता फ्रान्सला येतोय. या आफ्रिकन खेळाडूंसोबतच फ्रान्सच्या देशवासियांचा पाठिंबा, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचा पाठिंबा, त्यांचा उत्साह, त्यांची प्रेरणा या सगळ्याच्या एकत्रीकरणाचा एक परिणाम आपण म्हणू शकतो. फ्रान्स आता अंतिम फेरीत दाखल झाली आहे. नेमकं तिसऱ्या स्थानासाठी कोणाबरोबर लढत होते हे आपण प्रेक्षकांना सांगूयात. तिसऱ्या स्थानासाठी आता कोणामध्ये लढत होते आपण ते पाहूयात. आपण पाहतोय बेल्जियम आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी शनिवारी 14 जुलैला सामना होतोय. 7:30 वाजता हा सामना होणार आहे. तर अंतिम फेरीत आपल्याला माहिती आहे फ्रान्स आणि क्रोएशिया हे दोन संघ एकमेकांसोबत असतील आणि या दोघांमध्ये जगज्जेतेपदासाठी लढत होणार आहे. अंतिम सामना रविवारी 15 जुलैला रात्री 8:30 वाजता हा सामना रंगणार आहे. आशिष, आज आपण आलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. उद्या आपण पुन्हा भेटू आणि चर्चा करू. फुटबॉलमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.